चला सामन्याच्या दिशेने जातोय आपण. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू अमोल, चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. यावेळी जर बघितलं तर बाहेरच्या दिशेने चेंडू टाकला होता, स्वीपरच्या दिशेने चेंडू खेळून काढला आणि चेंडू चाललाय जमिनीला आग लागत सीमारेषे पार येतोय. यामा साईश मोटर्सचा दमदार चौकार. इथे जर बघितलं तर हे जे गाणं वाजवलं डीजेने आता, तांबडी चांबडी, या गाण्याने जर बघितलं तर एका क्रिकेटरचा जर करिअर देखील खाल्लंय. क्रिकेटरचं नाव नाही घेणार आपण, मात्र पहिल्या षटकाची झाली आहे समाप्ती. एक गडी बाद 7 धावा असतील धावफलकावरती आपण बघू शकतो. दुसरं षटक जर बघितलं तर पॉवर प्लेचं घेऊन आलेत गोलंदाज रवींद्र. दुसऱ्या षटकातील जर बघितलं तर पहिलाच चेंडू होता आणि त्यावर भिरकावण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र एकच धाव येते. आणि थोडेसे जर बघितलं तर दुखापतग्रस्त देखील झाले इथे गोलंदाज. फलंदाजीला जर बघितलं तर आता पुन्हा एकदा येथील स्ट्राईकला रोहित, ज्यांनी आतापर्यंत मागच्या षटकातील शेवटच्या चेंडूचा सामना केला आणि 4 धावा वसूल केल्या होत्या. यावेळेस जर बघितलं तर बाहेरच्या दिशेने टाकलेला चेंडू आणि अजून एकदा जर बघितलं तर यावेळेस देखील स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. 4 धावा येत आहे. यामा साईश मोटर्सचा दमदार चौकार. याचे प्रायोजक असतील यामा साईश मोटर्सचे कल्पेश दादा कुदळ. आपण मागण्यावरांची देखील उपस्थिती बघू शकतो मुख्य मंचावरती. यावेळी जर बघितलं तर फार स्वेर मारा राहिला आणि पंचांच्या हात पुन्हा एकदा जर बघितलेला जमिनीला समांतर झाले आणि धावस्वरूपी एक धाव अवांतर येते. अवांतरच्या स्वरूपात आलेल्या धावेने जर बघितलं तर धावफलक वाढतंय. शक्ती इंडियन्स या संघाचं 17 धावा झाल्यात धावफलकावरती. साक्षी पॉलिमरचे संचालक कमलेश भाऊ महाजन यांचं देखील आगमन झालंय. त्याच रीतीने जय भारत इरिगेशनचे भारत भाऊ पाटील, त्यानंतर शक्ती पॉलिमरचे पवन भाऊ इंगळे यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. आणि षटकार जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये येतोय, ज्याचे प्रायोजक असतील उमेश एंटरप्राइजेसचे उमेश दादा सैनी. इथे जर बघितलं तर खूपच सुरेख फटका खेळला गेला. लॉंग ऑन सीमेरेषे बाहेर जर पाठवलंय चेंडूला. 6 धावा वसूल केल्या या षटकाराच्या मदतीने. जर बघितलं तर धावफलक पुढे चाललंय. 23 धावा झाल्यात धावफलकावरती. एक गडी बाद पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ असताना आपण बघू शकतो.
चला सामना चालू करून घ्यायचा आहे. नवीन बॉल जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. जे मान्यवर आपल्याला मुख्य मंचावर दिसत आहेत ते साईराम लॉजिंगचे संचालक राहुल भाऊ निंबाळकर, तसेच जळगाव पोलीसचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील भाऊ पाटील यांचे देखील आगमन झालेले आणि शक्ती इंडियन या संघाचे संघमालक आपण बघू शकतो पवन भाऊ इंगळे हे देखील मुख्य मंचावर बसून सामन्याचा आनंद घेताना दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर बोल बजरंग संघ चोपड्याचे संघमालक दीपक भाऊ महाजन हे देखील जर बघितलं तर लाईव्हच्या स्वरूपात सामन्याचा आनंद घेत आहेत थेट चोपड्यावरून. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू जर बघितला तर दिशा दाखवायचा प्रयत्न केला, मात्र कोणतीही धाव येत नाहीये. निर्धाव चेंडूने षटक पुढे चाललंय. धावफलक स्थिर राहील. 23 धावसंख्या झाली. ते गडी बाद असेल. सचिन दादा यांना जर बघितलं तर तंबूचा रस्ता दाखवला गेला होता पहिल्या षटकामध्ये अमोल यांच्या द्वारे. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा. यावेळेस जर बघितलं तर भिरकावण्याचा प्रयत्न केला गेला आणि अपील होती, मात्र पंच जर बघितलं तर तटस्थ असतील. कोणतीही धाव येणार नाही आणि कोणतीही विकेट देखील येणार नाही. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघू शकतो धाव फलकावर असतील. एक गडी बाद, 23 धावा. 23 फॉर द लॉस ऑफ 1 आफ्टर 1 ओव्हर. डीजे गोलंदाज गुड्डू आलेत गोलंदाजी मार्कवरती. विशाल नाव आहे का? हितेंद्र आलेत गोलंदाजी मार्कवरती आपण बघू शकतो. चांगली गोलंदाजी राहिली होती पहिल्या देखील सामन्यामध्ये. राईट आर्म ओव्हर स्वरूपाचा मारा. यावेळी जर बघितलं तर आखूट टप्प्याचा चेंडू होता. 1 बाउन्स जाईल सरळ. सागर यांच्या हातात एकच धाव येते. एकेरी धावेच्या स्वरूपात जर बघितलं तर धावफलक पुढच्या दिशेने मार्गक्रमण करताना आपण बघू शकतो. 24 धावा झाल्यात धावफलकावरती. आणि रोहित यांची जर बघितली तर या डावामध्ये बॅट तळपली. 6 चेंडूंचा सामना केलाय आणि धावा बनवल्या 18. आणखीन एक खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पडल्यानंतर जर बघितला तर थोडासा आतल्या दिशेने वळला आणि शरीराचा वेध घेतला. कोणतीही धाव येणार नाही. निर्धाव चेंडूने जर बघितलं तर इथे चांगली गोलंदाजी राहिली आहे हितेंद्र माळी यांच्या स्वरूपात. इथे जर बघितलं तर आणखीन एक आखूट टप्प्याचा चेंडू आणि त्याचा घेतलेला खरपूस समाचार. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषे पार. येतोय उमेश एंटरप्राइजेसचा दमदार षटकार. यावेळेस जर बघितलं तर फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूवर जर बघितलं तर फुल टॉल करत चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. येतोय उमेश एंटरप्राइजेस अजून एक उत्तुंग असा षटकार. यावेळेस जर बघितलं तर आखूट टप्प्याचा चेंडू होता आणि त्यावर येतोय या षटकातील तिसरा उत्तुंग षटकार, ज्याचे प्रायोजक असतील उमेश एंटरप्राइजेसचे उमेश दादा सैनी. दमदार षटकार.
3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघू शकतो धाव फलकावर लागल्यात तब्बल 42 धावा. पुन्हा एकदा जर बघितलं तर चौथं षटक घेऊन आलेत अमोल. आणि यावेळेस जर बघितलं तर यॉर्क स्वरूपाचा चेंडू. आणि ज्याप्रमाणे जर बघितलं ना तर क्रिकेटमध्ये दोन गोष्टींना नेहमीप्रमाणे सन्मान राहिला आहे. एक गोष्ट म्हणजे यॉर्कर आणि दुसरा म्हणजे आणखीन एक बाहेरच्या दिशेने चेंडू हाताळला गेला आहे. निर्धाव चेंडू येतोय मैदानाच्या आतमध्ये. सलग जर बघितलं तर अमोल यांची गोलंदाजी सुरेख राहिली आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेमध्ये. या सामन्यापुरती मर्यादित नसणारे मात्र संपूर्ण स्पर्धेमध्ये चोपड्याचा जर संघ म्हटला ना तर अमोल यांच्यावर सर्वांच्या नजरा राहिल्यात. यावेळेस जर बघितलं तर थोडीशी दिशा भटकली आणि कॉमेंटेटर कर्स म्हणतो ना आपण, नजर लग गई कॉमेंटेटर की. इथे निर्धाव अवांतरच्या स्वरूपात एक धाव आली आहे. यावेळेस जर बघितलं तर पुन्हा एकदा कमबॅक केलंय गोलंदाजाने. निर्धाव चेंडू आलाय आणि चोपड्याचा सामना म्हटल्यावर चोपड्यावरून भरपूर फॅन आले. ऋषभ आणि निलेश हे देखील आले. सामन्याचा आनंद घेताना दिसत आहे आपल्याला. षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. चांगली गोलंदाजी राहिली इथे अमोल यांची. ते जर बघितलं तर आणखीन एक खोलवर टप्प्याचा चेंडू आणि इथे जर बघितलं तर बाबा कदम बचावलेत. समोरच्या दिशेने जर बघितलं तर चौकार आलाय. सतीश वाघ यांच्या साईड स्क्रीनला धडकणारा हा यमा साईश मोटर्सचा दमदार चौकार. यावेळेस जर बघितलं तर खोलवर टप्प्याचा पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. वेगात गोलंदाजी केली जाते इथे आणि एकच धाव येते. एका धाव्याने जर बघितलं तर धावफलक पुढच्या दिशेने मार्गक्रमण करते. 48 धावा झाल्यात आणि 48 पैकी जर बघितलं तर आतापर्यंत 23 चेंडूंचा खेळ झालाय ज्यामध्ये 48 आले आणि 11 चेंडूंमध्ये 13 धावा खर्च केल्यात. यावेळेस काय चेंडू हवे ते संधी निर्माण केली गेली आहे. क्षेत्ररक्षक आले आणि इथे जर बघितलं तर कॅच देखील ड्रॉप झालाय. एकच धाव येते. ह्या एकेरी धाव्याने जर बघितलं तर चौथ्या षटकाची होती समाप्ती. 49 धावा पूर्ण 4 षटकांच्या समाप्तीनंतर. दरम्यानच्या काळात ज्यांचं आगमन झालंय नाकोडा हार्डवेअरचे संचालक जिनूभाऊ जैन यांचं देखील आगमन झालंय. मुख्य मंचावर स्थानापन्न होऊन त्यांनी देखील मुख्यमंचांची शोभा वाढवायची आहे. दरम्यानच्या काळात आपण बघितलं होतं 4 षटकांमध्ये 49 धावा बनवल्या गेल्या. 2 षटकांमध्ये अमोल यांनी 14 धावा खर्च केल्या आणि इतर 2 जे षटक हाताळले गेले त्यामध्ये जर बघितलं तर तब्बल 35 धावा आल्या. 2 षटकांमध्ये जेवढ्या धावा खर्च केल्या तेवढ्या जर बघितलं तर त्यापेक्षा जास्त सरासरी राहिली आहे इतर गोलंदाजांची.
येस, 5व्या षटकासाठी आपण बघू शकतो पुन्हा एकदा गोलंदाज आलेत रवींद्र. पहिलं षटक जर बघितलं तर थोडंसं महागडं ठरलं होतं, 16 धावा खर्च केल्या गेल्या, मात्र इथे कमबॅक करावं लागणार आहे. 5वं षटक घेऊन आले, दुसरं वैयक्तिक असणार आहे. यावेळी जर बघितलं तर पायावर टाकलेला चेंडू आणि वाईटच्या स्वरूपात एक धाव येते. या एकेरी धाव्याने जर बघितलं तर शक्ती इंडियन्स, पवनदादा इंगळे आणि हर्षलदादा इंगळे यांच्या मालकीचा हा संघ, याची अर्धशतक देखील पूर्ण झालंय. यावेळी जर बघितलं तर भिरकावण्याचा प्रयत्न केला गेला, लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत तिथे सागर, चेंडू अडवत आहे आणि जोपर्यंत फेक येईल तोपर्यंत येते एक धाव. या एकेरी धावेने धावफलक पुढच्या दिशेने मार्गक्रमण करताना दिसतंय. 51 धावा झाल्यात, एक गडी बाद 51. यावेळेस जर बघितलं तर एक आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि त्यावर घेतलेला खुरपूस समाचार, चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषे पार, येतोय उमेश एंटरप्राइजेसचा घणाघाती षटकार. चांगली फलंदाजी राहिली इथे, आकाश यांच्या देखील बॅटमधून षटकार आलाय. यावेळेस जर बघितलं तर आणखीन एक आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्यावर केलेलं आक्रमण, पुन्हा एकदा येतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली इथे ऑनफिल्ड पंचांकडून. थँक्यू डीजे. नो बॉल आलाय आणि नो बॉलवर आलेला हा षटकार. थ्रोच्या रिगार्डमध्ये जर बघितलं तर इथे नो बॉल आला गेलाय मैदानाच्या आतमध्ये, पण बिग स्क्रीनवर देखील बघू शकतो. चला सामना चालू करून घ्यायचा आहे. चोपडा या संघाला विनंती असेल. बोल बजरंग संघ आपण बघू शकतो एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर शक्ती इंडियनचा संघ. टप्प्याचा चेंडू होता आणि तो देखील पाठवून दिलाय मैदानाच्या बाहेर. आणखीन एक येतो इथे लागोपाठचा तिसरा उमेश एंटरप्राइजेसचा घणाघाती षटकार. यावेळेस आणखीन एक आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि तो देखील पाठवून दिला सीमारेषेच्या पलीकडे. लागोपाठचा चौथा षटकार आला इथे आकाश यांच्या बॅटमधून. 12 चेंडू 32 धावेंवर खेळताय.
एका बाजूला जर बघितलं तर रोहित 13 चेंडूंमध्ये 38 धावांवर खेळत आहे आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर आकाश यांची देखील बॅट तळपली आहे. 12 चेंडू 32 धावांवर खेळत आहे. करतील का बरोबर? पुढच्या जर यावेळी जर बघितलं तर आखूड टप्प्याचा चेंडू आता समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न केला आणि चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषेच्या पलीकडे येतोय उत्तुंग असा षटकार, ज्याचे प्रायोजक असतील उमेश एंटरप्राइजेसचे उमेश दादा सैनी. बघितलं तर दोनही फलंदाज जर बघितलं ना तर 13 चेंडू 38 धावेंचा वर खेळताय आणि स्क्रीनवर जर बघितलं तर आपल्याला चंद्र देखील दिसतोय. काल शिवजयंती होती आणि चंद्रकोर आकारात आपण नेहमी जर बघितलं तर टीका लावलेला असतो मस्तकावरती आणि इथे आपण बघितलं होतं. चांगली फोटोग्राफी राहिली इथे बाबू यांच्याकडून. शेहजाद शेवटचा चेंडू 5व्या षटकातील धाव फलकावर आपण बघू शकतो 82 धावा बनल्या गेल्यात. यावेळेस आणखीन एक फुलटॉस चेंडू होता आणि गुडवा टेकत जर बघितला तर चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर आणि इथे म्हणावं लागेल डब्बे में डब्बा डब्बे में केक, घुटना टेक और ये सिक्सर देख. याचे प्रायोजक असतील उमेश कन्स्ट्रक्शनचे उमेश दादा सैनी. षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे, माफ करा, एक बॉल बाकी असेल. पहिला चेंडू सिंगल धाव आली होती. त्यानंतर जर बघितलं तर षटकार आला रवींद्र यांच्या गोलंदाजीवर. यावेळी जर बघितलं तर आणखी एक बीट हिट करायचा प्रयत्न होता, मात्र जर बघितलं तर एक धाव येते. यावेळी जर बघितलं तर आणखीन एक मोठा फटका आल्याने चेंडू पुन्हा चाललाय डीप मिडगट क्षेत्राच्या दिशेने. मैदानाच्या बाहेर 6 धावा येतील उमेश एंटरप्राइजेसचा दमदार षटकार. इथे दरम्यानच्या काळात ज्यांचं आगमन झालंय ते उत्कृष्ट कबड्डीपटू बन्सी अप्पा माळी यांचं देखील आगमन असणार आहे. मैदानावर जर बघितलं तर ते दाखल झाले. मुख्य मंचावर येऊन मुख्य मंचाची शोभा वाढवायची आहे.
ज्या प्रकारे फलंदाजी केली जाते नाही तर त्याच प्रकारची हवा देखील येते. त्यावेळेस जर बघितलं तर बाहेरच्या दिशेने चेंडू हाताळला गेला आणि पंचांचे हात झाले जमिनीला समांतर, म्हणजेच एक धाव येईल अवांतर. अवांतरच्या स्वरूपात एक धावेने आल्यावर समालोचन कक्षासमोर जे देखील खेळाडू उभे आहेत त्यांना विनंती असेल साईडच्या दिशेने यायचं आहे. भरपूर तेजीने हवा. यावेळी जर बघितलं तर बाहेरच्या दिशेने गोलंदाजी केली आणि त्याला दिशा दाखवली आणि चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमारेषे पार येईल. यामासाई मोटर्सचा सुपर चौकार. यावेळी जर बघितलं तर कव्हरचं क्षेत्र निवडलं आणि तिथे जर बघितलं तर चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय. एकच धाव येते आणि ह्या एकेरी धावेने जर बघितलं तर 6व्या षटकाची झाली समाप्ती. धावफलकावर असतील 101 धावा. एक गडी बाद 106 षटकांच्या समाप्तीनंतर. हॅलो. यावेळी जर बघितलं तर समोरच्या दिशेने फटका खेळला गेलाय. एक धाव येते आणि जर बघितलं तर कलेक्शन खराब राहिलंय फेकी आल्यानंतर आणि त्या स्वरूपात ओव्हर थ्रोच्या स्वरूपात एक धाव येते. ह्या एकेरी धावेने जर बघितलं तर 2 धावा येतील 1+1च्या स्वरूपात. 2 धावा आल्यात. 2 धावांनी वाढेल धावफलक. 103 धावा झाल्यात धावफलकावरती. 7व्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना दुसरा चेंडू घेऊन येतील. यावेळी जर बघितलं तर खासा बाहेरच्या दिशेने हाताळला गेला आहे चेंडू आणि इथे जर बघितलं तर तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली आहे. गोलंदाजाच्या ॲक्शनच्या रिगार्डमध्ये तिसरे पंच देखील लवकरच निर्णय कळवतील. आणि इथे जर बघितलं तर पुन्हा एकदा आलाय नो बॉल. नो बॉलच्या स्वरूपात अवांतरच्या एक धाव येते आणि ह्या अवांतरच्या स्वरूपात येणाऱ्या एक धावेने जर बघितलं तर धावफलक पुढच्या दिशेने मार्गक्रमण करताय. 104 धावा झाल्यात. चला, जे 2 गोलंदाज आहे ना आपल्या संघाकडे त्या 2 गोलंदाजांकडून उर्वरित पूर्ण षटक कंप्लीट करून घ्यायचे. हितेंद्र आणि विशाल. अमोल आणि हितेंद्र यांना विनंती असेल उर्वरित 2 षटकं पूर्ण करून घ्यायची आहे. वेळेचा अपव्यय
इथं जर बघितलं तर आणखीन एक उत्तुंग असा षटकार आलाय ज्याचे प्रायोजक असतील उमेश दादा सैनी, उमेश एंटरप्राइजेसचे संचालक. यावेळी जर बघितलं तर आणखीन एक आखूड टप्प्याचा चेंडू आणि या चौकाराने जर बघितलं तर अर्धशतक देखील पूर्ण झालंय आकाश यांचं. इथे जर बघितलं तर अर्धशतक झालंय. 20 चेंडूंचा सामना करत 53 धावा झाल्या आणि दोनही फलंदाजांनी जर बघितलं तर इथं अर्धशतक पूर्ण केले. रोहित खेळताय 18 चेंडू 55 आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर आकाश यांनी देखील चांगली खेळी केली आहे. 20 चेंडू 53 धावेंवर नाबाद खेळताय. 116 झाल्या धाव फलकावरती. इथं जर बघितलं तर आणखीन एक आखूड टप्प्याचा चेंडू आणि तो देखील भिरकावून दिला आहे. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक उमेश एंटरप्राइजेसचा दमदार षटकार. चेंडू निर्धावरित्या हाताळला गेलाय. दरम्यानच्या काळात मुख्य मंचावर ज्यांचं आगमन झालंय सुमित भाऊ आणि यांनी देखील मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय आणि मुख्य मंचाची शोभा वाढवायची. आणि सुमित भाऊंचं जर इथं बघितलं ना तर षटकारांनी स्वागत केलंय ज्याचे प्रायोजक असतील उमेश एंटरप्राइजेसचे उमेश दादा सैनी. यावेळेस जर बघितलं तर डब्बे में डब्बा डब्बे में केक गुड ना टेक और ये सिक्सर देख. षटकार आलाय उमेश एंटरप्राइजेस उमेश दादा सैनी यांचा जर बघितला तर सुरेख फटका खेळून काढला इथे फलंदाजाने आणि 6 धावा वसूल केल्या. षटकाराच्या जर मदतीने जर बघितलं तर धाव फलकावर लागतील 134 धावा. यावेळी जर बघितलं तर समोरच्या दिशेने फटका सजवलाय. एक धाव येते दुसरीचा प्रयत्न नसणारे एकी धावेच्या स्वरूपात जर बघितलं तर धावफलक पुढे चाललाय. 135 धावा झाल्यात धावफलकावरती. एक गडी बाद 135. ते जर बघितलं तर डावाची सुरुवात देखील झाली होती चौकाराने आणि इथे जर बघितलं तर यावेळेस एंड देखील होतोय चौकाराने. चौकाराच्या मदतीने जर बघितलं तर धाव फलकावर असतील 143 धावा झाल्यात.